नमस्कार सगळ्यांना, युट्यूब फॅमिलीला, युट्यूबला आणि आपल्या मुलींना. मी काय आता बघा घरी पण नाही आहे, मी बाहेरच आहे आणि आपल्याला व्हिडिओ नाही टाकायला म्हणून मी कुठेतरी व्हिडिओ बसून करायला लागले. म्हणून माझा व्हिडिओ सगळा बघा, सगळा ऐका, तरच माणसाला कळतंय. 10 शब्दातून 5 तरी शब्द आपल्या कामाला येतात. म्हणून व्हिडिओ बघा, ऐका, बघा. धन्यवाद. मी आपलं असंच बोलणार आहे. बघा, एक गावामध्ये भीम होता. त्या भीमला 2 मुली होत्या. एक मुलगी शाळेला होती, एक मुलगी काम करायची घरचं आणि शेतातलं. तर मोठी मुलगी लग्नाला आली, लग्न करून गेली. बारकी मुलगी होती तर तिचं लग्नाचा काय विचार नव्हता, शिक्षणाचा विचार होता. शिकून मोठं बनवायचं असं बापाचं स्वप्न होतं. तर व्याजाचा पैसा होता, सावकाराचा व्याजाचा पैसा होता. मोठ्या मुलीचं लग्न केलं तर त्याच्यासाठी सावकाराचे पैसे व्याजाचे होते, तर ते दर महिन्याला द्यायचा व्याजाचे पैसे. तर एक हिस्सा सावकाराचा ठेवायचा आणि एक हिस्सा पैशाचा मुलीच्या लग्नाचा ठेवायचा. एक हिस्सा सावकाराचा व्याजाचा, एक हिस्सा मुलीच्या लग्नाचा आणि तिसरा हिस्सा आपल्या घरच्या राशनचा. तर मग असं करून करून सावकार आला, म्हणला व्याजाचे पैसे दे बाबा. तर ते म्हणला सावकार मी काढूनच ठेवलेले, देतो पैसे. मुलीला म्हणला मी ना पैसे घेऊन ये घरचे, सावकाराचे द्यायचे तर व्याजाचे. गेली मुलगी, पैसे घेऊन आली तर त्या मुलीवर नजर पडली सावकाराची. सावकार म्हणतो तुझी मुलगी तर लग्नाच्या लायक झालेली आहे, मग काय करायचं लग्नाचं. ते म्हणला लग्नाचं काय करायचं ते आम्हाला आम्हाला प्रश्न ना लग्नाचा, तुम्ही कशाला काळजी करता सावकार, तुम्ही याच घ्या आणि निघून जावा. त्याला राग आला, सावकारला राग आला. तर मग दुसऱ्या महिन्यात आला. दुसऱ्या महिन्यामध्ये शेत सगळं पावसाने धान्य वाहून गेलं. मग सावकार आला, म्हणला याच बाबा, म्हणला सावकार ह्या वर्षी सगळं पीक आपलं, जास्त पाऊस आला तर सगळं पीक वाहून गेलं, तुम्हाला द्यायला पैसे नाही, मी 6 महिन्यांनी देईन तुमचे पैसे. तर तेवढ्यात पोरगी पाणी घेऊन आली सावकाराला. तर पहिली त्याच्या डोक्यामध्ये खेळत होती ती मुलगी, वापस बघून शेने त्याचं नजर फिरली. मग म्हणला बघ बाबा, तू मला पैसे नाही द्यायला तुझ्याकडं, तर मी तुझ्या पोरीबरोबर लग्न करायला तयार आहे. तर ते म्हणला नाही सावकार, असं नसते होत, गावातले लोक मला काय म्हणतील. तर म्हणलं गावातल्या लोकांना काय बघायचं, तुझ्या लेकीचं भविष्य बघ ना. सावकाराच्या घरी दिल्यावर किती तुझे राजभोगन. म्हणला ते पण बरोबर आहे, पण त्याचं मन काय मानत नव्हतं. गाववाले लोक म्हणतात की ह्याच्यावर कर्ज होतं म्हणून त्याला इकली, पण तसं काहीच नाही आहे. ते गरीब माणूस तर मेहनत करून लग्नच करणार आहे ना मुलीचं. पहिल्या मुलीचं केलं, दुसऱ्या पण मुलीचं करणारच आहे. पण तसं गाववाल्या लोकांना वाटत ना, उलटं वाटतंय, कुणाला पण उलटं वाटतंय. तर म्हणला नाही ना सावकार, तसं नाही जमत. तर बघ म्हणला बाबा, विचार करून सांग मला, माझी काय जोर जबरदस्ती नाही आहे, तुला एवढं मोठं कर्ज आहे, तू कसं फेडणार म्हणून सांगतो तुला. बरं ठीक आहे. तर म्हणला जाऊ दे, म्हणला एक काम करतो, म्हणला एक काळ्या रंगाचा दगड आणि एक पांढऱ्या रंगाचा दगड माठामध्ये टाकतो आणि ते माठाला जरा असं हलवून घेतो आणि मग एक दगड तुझ्या मुलीला उचलायला. काळा निघला तर तुला सगळं जमीनचा कागद पण देणार आणि तुझं याच पण माफ करणार, तुझे पैसे पण माफ करणार आणि तुला पण पैसे देणार. ते म्हणला मला नको बाबा पैसे, मला नको, मी लेकीच्या पैशाला काय करणार. तर बरं म्हणला ठीक आहे. आता मग त्यांनी काय केलं, दोन्ही दगडं, एक काळा आणि पांढरा टाकायचा होता ना, तर त्या सावकाराने दोन्ही दगडं पांढरे टाकून दिले
मग त्याच्या मनामध्ये ये ना की कसं पण करून ह्या मुलीला आपण मुलीबरोबर आपल्याला लग्न करायचंय. तर मग आता ते मीनाने बघितले होते. तर म्हणले आता सावकाराच्या मनात तर खोट आलेले आहे, त्याने दोन्ही दगड सारखं टाकलेत. आता काय करायला पाहिजे, आता नाईलाज झालाय, आता करू काय नाईलाज आहे. मग तिने काय केलं, असा माठामध्ये हात टाकला की लगेच असं दगड घेतले आणि पडण्याचं नाटक केलं. खाली पण काळ्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे दगड होते. मग तिचे झाले मिक्स. म्हणला ए पोरी तो काय केलंस हे सगळं. तर म्हणली सावकार मला माहिती मी कोणता दगड उचललाय. म्हणली मी पांढराच उचललाय म्हणली. मग ते म्हणले आता माझ्या बापाचं कर्ज बी आता माझ्याबरोबर लग्न करायचं ते पण माफ, आणि काय कर्ज आहे ते पण माफ, आणि शेताचा कागद आहे ते पण तुम्ही वापस द्या. बघा किती एक एक मुली हुशार असतात बघा ना. एखाद्या मुलीनं म्हणल्या ते भेटलाय सावकार करा लग्न, आहे का नाही. पण ती मुलगी संस्कारी चांगली होती म्हणून शिनी बघा सगळं चांगलं घडत गेलं. असा असतो, आपलं मन जर चांगलं असेल ना तर सगळं चांगलंच होतंय. आपण काळजी करायची गरज नाही. परमेश्वर एवढा बसलेला आहे आपल्याबरोबर, हे का नाही. ईश्वर आपल्याबरोबर एवढा बसलेला आहे, तर आपण कोण झाडाचा पाला, नाही का नाही. सगळं देव काय करायचे तर करून घेतो, जेवढं करायचं तेवढं करून घेतो. आपण नुसती अशीच काळजी करत राहतो. आपल्याला काय एवढं हे नाही ना, नॉलेज नाही ना. म्हणजे देवाला सगळं आपली काळजी असते ना. देव बघा मुंगीला पण साखर सोडत नाही. देव मुंगीला पण साखर देतो. आपण म्हणतात कशी मुंगी जगत असून कशी, पर या बघा काय नाही भेटलं ना तिला, देव तिला साखर देतो. आता कोणाच्या घरात काय नाही भेटलं ना तर देव तिला नक्कीच साखर देतो. असं असते बघा देवाचं कसं असते. म्हणजे सांगताच येत नाही, देवाची लीला सांगताच येत नाही. देव म्हणजे देवच आहे, आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे. काय करण परमेश्वर करण, आपण म्हणतात ना काय करण परमेश्वर करण, म्हणून नाही का सगळं ईश्वरावर परमेश्वरावर सोडून द्यायचं. आपण काय एवढी काळजी करायची नाही. पण हे कसं आईचं काळजी असते ना, आई काळजी करत राहते घराची, आपली आपल्या परिवारची काळजी करत राहते. आई आहे ना. चला बघा जा व्हिडिओ माझा, मी पण बघते तुमचे व्हिडिओ.